अरे जायचं का नाही वर्गणी मागायला? चला की आता, कसली वाट बघताय? चला पहिलेच उशीर झालाय. 2 मिनिटं जरा वर्गणीला जाण्याच्या आधी माझ्या 2 गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. पहिली ते बघा, एक लक्षात घ्या, वर्गणीला जाताना जरा काळजी घ्या. काल मला एका व्यापाऱ्याचा फोन आला होता. तो मला म्हणत होता की तुमच्या मंडळातल्या कुठल्या कार्यकर्त्यांनी थोडं जबरदस्ती आणि दमदाटीच्या भाषेने त्यांच्याकडनं वर्गणी घेतली. ते अतिशय चुकीचं आहे. आपल्या मंडळाचं नाव खराब होईल, असं काही करू नका. आणि आता कायद्याने या वर्षी असा कायदा आलेला आहे की डायरेक्ट मंडळावर खंडणीचा गुन्हा दाखल होतो. आणि दुसरं म्हणजे, समजा एखाद्या दुकानदारांनी मजबुरीने तुम्ही जोर जबरदस्ती केली, दिले पैसे, तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला मागणं 4 शिव्याच बसणार आहे. तो त्याचं मन दुखावणार आहे. आपल्या शुभ कार्यासाठी असे पैसे नको आहेत आपल्याला. आपल्या मंडळाला गालबोट लागता कामा नये, त्याची काळजी घेतली पाहिजे. अध्यक्ष, तुम्ही जे बोलताय ते मला पटले. एखाद्या गरीबाचा तळतळाट घेऊन आपल्याला गणपती साजरा करायचा नाही. एखाद्याने दिली स्वेच्छेने तर घ्यायची, नाहीतर जय गणेश म्हणून पुढे निघायचं. यस, बरोबर बोलतोय कृष्ण. काय भाऊ, पटतंय ना तुला पण? बरोबर आहे दादा. जर आपल्या वर्गणी कमी झाली ना, आपण खिशातून टाकू ना. दादा, तुझे मुद्दे आले लक्षात. चला आता वर्गणीला जाऊ. ओके. गणपती बाप्पा मोरया. चला.